नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्यांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण केलंय त्यांच्या लक्षात येईल की आपण फक्त संपवण्यासाठी श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ वाचलेला आहे. ग्रंथ हे समजून घेण्यासाठी वाचायला पाहिजे आणि योगायोगाने मी आता या ग्रंथाकडे जास्त लक्ष देत आहे आणि बारीक सारीक गोष्टी मी भाविकांच्या कानावर घालणार आहे. 27 जून शनी प्रदोष आहे. त्या दिवशी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. जी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये सेवा सांगितली ती सेवा तुम्ही त्या दिवशी केली तर तुम्हाला फार मोठा आधार आहे. जीवन जगताना अनेक पापकर्म कळत नकळत आपल्याकडून होतात. कर्माच्या गती जरी गहन असल्या तरी काही वेळेला परमेश्वर धावून येतो, कारण तो कृपाळू आहे. शनी प्रदोषाचं महत्त्व काय, त्या दिवशी काय करायला पाहिजे हे अनेकांच्या लक्षात येणार नाही, परंतु हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी जाणीवपूर्वक जास्तीत जास्त भाविकांपर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करावा. अध्याय नंबर आहे 10. अध्याय नंबर 10 शनी प्रदोष महत्त्व सांगितलंय आणि शनिवारी हा शनी प्रदोष असल्यामुळे काय करायला पाहिजे याचाही उल्लेख केलेला आहे. तर अध्याय नंबर 10 हा आपण त्या दिवशी अवश्य वाचावा किंवा 9 तारखेला नाही क्षमस्व 26 जूनला जरी हा आपण अध्याय एकदा वाचून आपल्या डोळ्याखालून गेला तर तुम्हाला 27 जूनला उपासना करता येईल. तर अध्याय नंबर 10 मध्ये जे सांगितले ते मी थोडक्यात वाचून दाखवतो. श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहे. शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहामधील छायाग्रह राहू शनीमुळे फल देतो. केतू मंगळामुळे फळ देतो. कर्मकारक असणारा शनी कर्म साक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते. चतुर्थी आणि त्रयोदशी राहू बलवान असतात. शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला. त्यामुळे त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषाचे शमन होते. युद्ध, आपदा, शस्त्रांनी येणारा अकाल मृत्यू, ऋण, आजारपणातून उद्भवणारी संकटे यांचे कारण मंगळ ग्रह असतो. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुणवर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. गर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा, पापरहित. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि बापनाचार्यानुसार शनी प्रदोषाच्या दिवशी शिवा आराधनेत सहभागी होत असत. त्या दिवशी अप्पलराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने या आराधनेमध्ये भाग घेतला होता. अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे. या महातपाचे फलस्वरूप म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणाने व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा अथवा बापनाचार्य धन स्वीकारले ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पित्यास सांगू इच्छितात. श्रीपाद प्रभू सकळ देवतांचे स्वरूप आहे. सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहे. त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवतांना लाभले हे धन्य होय. हे अध्याय नंबर 10 आहे. ग्रंथ बरेच निघालेले आहेत. काही ओरिजिनल आहेत, काही डुप्लिकेट आहेत, काहींनी पानाची संख्या वाढवली, परंतु 10वा अध्याय मात्र आपण 26 जूनला अवश्य वाचा. शनिदेवाची उपासना कशी करायची आणि इतरही फायदे आणि तोटे या ग्रंथामध्ये, या अध्यायामध्ये सांगितले. अनेकांच्या हे लक्षात येणार नाही. ज्यांच्याकडे ग्रंथ आहे त्यांनी आपल्या हितचिंतकांना या पान नंबर 10 मध्ये अध्याय 2-4 पानं सोडल्यानंतर
वर हेडिंग आहे, शनिवार प्रदोष समयी केलेल्या शिवाचर्चनाचे फलित. याचा फोटो काढून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण नुसते बोटं फिरून तुम्हाला काही कळणार नाही, एवढा मोठा आपल्याला आधार दिला आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर अध्याय नंबर 24 तो सुद्धा आपण 26 जूनला अवश्य वाचा, कारण त्या अध्यायामध्ये सुद्धा अध्याय नंबर 24मध्ये पान नंबर वेगवेगळं असू शकतं. शनी प्रदोष समयी ईश्वर आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण. आपण शनीला फार घाबरतो. शनीची 7.7 शब्द कानावर आल्यानंतर पोटात धस्स होतं. शनीला जाऊन काही लोक तेल वाहतात. काही गोष्टी चुकीच्या आहेत, त्याबाबत नंतर बोलता येईल, कारण आपल्याला वेळेचं महत्त्व, वेळेचं बंधन असल्यामुळं थोडक्यात संपवतो. महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी प्रदोष म्हणतात. या शुभ दिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे. शिवशनीची अधिदेवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते. शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुख शांती लाभते. शनी ही कर्मकारक देवता आहे. शिव ही संहारक देवता आहे. शनी प्रदोष समयी शिवाची आराधना म्हणजेच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जास्तीत जास्त जप आपण अर्धा पाऊण तास केला तर त्याची संख्या 1000च्या आसपास निश्चित पोहोचू शकते. सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून शुद्ध, नूतन, दिव्य, तेजोमय शुद्ध स्पंदनाने मानवाचे मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते. अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात. शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीच्या साधकास अनुग्रह प्राप्त होतो. याच वेळी त्यांच्या नूतन जीवनाची सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या युगांगणीत जाळले जाते. फार आपल्या लोकांना आधार दिलेला आहे. काहीतरी उचापात्या करण्यापेक्षा, काहीतरी फालतू खर्च करण्यापेक्षा, बुवाबाजीच्या नादी लागण्यापेक्षा, भोंदूबाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या ठिकाणी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा अध्याय नंबर 10 अवश्य वाचा. आणि आता सांगितल्याप्रमाणे अध्याय नंबर शिवलिंगावरील विभूतीसुद्धा आपल्याला पाठवून देण्यात येतील. तर आपण याचा विचार करावा. आणि इथून पुढं हा जो श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ आहे त्यातील महत्त्वाचे असे काही गोष्टी आहेत मी तुमच्या कानावर घालेल. आता ह्या आठवड्यात मी 2-3 व्हिडिओ केले. एक यज्ञाबद्दल केला, दुसरा एक विषय घेतला होता, आणि हा तिसरा विषय आहे शनी प्रदोष. तर आपण ग्रंथ समजून वाचा. केवळ श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या या कलियुगाचे तारक असल्यामुळं आपल्याला आयुष्यात त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून आपलं कुटुंब सुखी, समाधानी, आनंदमय व्हावं असा आशीर्वाद प्राप्त करून घेणे आपलं कर्तव्य आहे. ते आपल्या पाठीशी आहेत. फक्त आपण तन मन लावून त्यांची सेवा करूया. जशी जशी मला माहिती उपलब्ध होईल ती मी तुमच्या कानावर घालेन. आज एवढंच. नमस्कार.